मित्रांनो, जर का 15 लाख तुमचं बजेट असेल आणि 15 लाखाच्या आतमध्ये तुम्हाला एक बेस्ट फॅमिली कार पाहिजे असेल किंवा तुम्हाला सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही पाहिजे असेल, कॉम्पॅक्ट एसयूव्ही पाहिजे असेल, एखादी सिडॅन पाहिजे असेल किंवा एक रिअल एसयूव्ही पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये 5 असे टॉप रिकमेंडेशन मी देणार आहे, ज्या गाड्या तुम्हाला घेतल्यानंतर कधीही पश्चाताप होणार नाही की मी ही गाडी का घेतली. 15 लाखाच्या बजेटमध्ये सर्वात बेस्ट 5 कार कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये रिअल एसयूव्ही पण आपण सांगणार आहे, एक 7 सीटर पण सांगणार आहे, एक सिडान पण सांगणार आहे आणि 2 कॉम्पॅक्ट एसयूव्ही पण सांगणार आहोत. ज्या गाड्या मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो, ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत ना, त्या सगळ्या गाड्या मी स्वतः ड्राईव्ह केलेल्या आहेत. त्यामधली फक्त एक गाडी आहे ती मी पेट्रोल इंजिन मध्ये चालवली नाहीये, डिझेल इंजिन मध्ये चालवून पाहिलेली आहे. तिचा परफॉर्मन्स मला डिझेल इंजिन मध्ये चांगला वाटला, पण ती गाडी मी तुम्हाला पेट्रोल इंजिन मध्ये सजेस्ट करेन. या लिस्ट मध्ये मित्रांनो पहिल्या नंबरवरती येते टाटाची नेक्सॉन. टाटाची नेक्सॉन पहिल्या नंबरवरती का येते? कारण या गाडीमध्ये आपल्याला 5 स्टार ग्लोबल एनकॅपचं रेटिंग पाहायला मिळतं. ही गाडी भारतातील सेफेस्ट कार आहे, त्यामुळेच भारतीय मार्केटमध्ये नेक्सॉनची एवढी विक्री होते. या गाडीमध्ये आपल्याला तिन्ही फ्यूल ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपल्याला पेट्रोल, सीएनजी आणि डिझेल हे तिन्ही ऑप्शन पाहायला मिळतात. जर का या गाडीमधलं आपण पेट्रोल इंजिन पाहिलं तर ते पेट्रोल इंजिन 1.2 लिटर 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जे 118 बीएचपी ची पॉवर आणि 170 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. हेच सेम इंजिन मित्रांनो सीएनजी मध्ये 20 बीएचपी पॉवर फक्त कमी जनरेट करतं आणि टॉर्क थोडासा कमी जनरेट करतं. म्हणजेच जर का सीएनजी मध्ये आपण जर का नेक्सॉन घेतली तर ते 98 बीएचपी ची पॉवर जनरेट करतं आणि 140-150 न्यूटन मीटरचा टॉर्क हे जनरेट करतं. यानंतर मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला डिझेल इंजिन पाहायला मिळतं, ज्या डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला ऍडग्ल्यू म्हणजेच युरिया टाकायची कोणतीही गरज नाहीये. अशा पद्धतीचं डिझेल इंजिन टाटाने बनवलं आहे आणि हे इंजिन तुम्हाला मायलेज मशीन आहे. कमीत कमी 22चं मायलेज हे तुम्हाला हायवेवरती इंजिन आरामात देऊ शकतं. एवढं चांगलं इंजिन आहे हे. ह्या इंजिनचा एकच फक्त ड्रॉबॅक आहे, हे इंजिन खूपच नॉइझी आहे. तुम्हाला इंटिरियर मध्ये पण फील होतं की त्या इंजिनचं डिझेल इंजिन आहे हे आणि तुम्ही डिझेल इंजिन ड्राईव्ह करत आहात. हे जे डिझेल इंजिन आहे मित्रांनो, हे 1.4 लिटरचं आहे. हे 113 ते 115 बीएचपी ची पॉवर आणि 260 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं आणि बेस्ट आहे. ज्यांची रनिंग जास्त आहे, ज्यांना जास्त फिरायची सवय आहे, त्यांच्यासाठी नेक्सॉन डिझेल ही बेस्ट ऑप्शन असू शकते. यानंतर जी 2 नंबरवरती गाडी आहे ती आहे कियाकडून येणारी सिरॉस. ही जस्टच लॉन्च झालेली गाडी आहे आणि या गाडीचं डिझेल इंजिन मी ड्राईव्ह करून पाहिलं आहे. ते खूप चांगला परफॉर्मन्स देतं, पण त्या गाडीचं पण इंजिन मध्ये आपल्याला व्हायब्रेशन पाहायला मिळतात आणि थोडासा नॉईज या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, इंजिन नॉईज इंटिरियर मध्ये. पण या गाडीचा जो यूएसपी आहे तो म्हणजे या गाडीच्या रिअर सीटवरती जो कम्फर्ट मिळतो तुम्हाला, तो कम्फर्ट तुम्हाला या गाडीच्या अप्पर सेगमेंट मधल्या कारमध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही. एवढं स्पेशियस रिअर सीट आणि कम्फर्टेबल रिअर सीट या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर का तुमची रिक्वायरमेंट असेल एक बेस्ट फॅमिली कार आणि नो नॉनसेन्स कार पाहिजे असेल, त्यामध्ये सगळे फीचर तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्ही नक्कीच पेट्रोल इंजिन मध्ये ह्या गाडीचा तुम्हाला टॉप मॉडेल 15 लाखाच्या आतमध्ये मिळून जाऊ शकतो. तर तुम्ही नक्कीच सिरॉस कन्सिडर करू शकता. जर का तुम्हाला एक चांगली फॅमिली कार पाहिजे असेल, ज्याच्यामध्ये रिअर सीट वरती तुम्हाला बेस्ट स्पेस पाहिजे असेल आणि एक अपर सेगमेंटची गाडी पाहिजे असेल. आता ह्या गाडीचा जो लुक आहे तो सब्जेक्टिव्ह आहे, कोणाला तो आवडू शकतो, कोणाला तो आवडू शकत नाहीये. पण गाडीची इंटिरियर क्वालिटी अशी आहे मित्रांनो, जर का तुम्ही गाडीचा आउटर लुक सोडून आतमध्ये गाडीच्या बसून पाहिलं तर तुम्हाला ही गाडी नक्कीच आवडेल. एवढी चांगली कियाने या ठिकाणी गाडीच्या आतमधली फिट अँड फिनिशिंग असेल किंवा प्लास्टिकची क्वालिटी असेल ती वापरलेली आहे आणि बेस्ट फीचर या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो, ही 7 सीटर मध्ये आहे. बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट असते की माझी फॅमिली मोठी आहे आणि माझ्यासाठी एक 7 सीटर मला बेस्ट असू शकते, तर त्यांच्यासाठी ही गाडी आहे मित्रांनो. ही आहे मारुती सुझुकी कडून येणारी XL6. मित्रांनो या गाडीचा तुम्हाला अल्फा व्हेरियंट मिळू शकतो 15 लाखाच्या आतमध्ये प्युअर पेट्रोल मध्ये. या गाडीचं जे पेट्रोल इंजिन आहे ते 105 बीएचपी ची पॉवर आणि 136 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. ह्या गाडीचा सगळ्यात मोठा जो ड्रॉबॅक मला वाटतो, ह्या गाडीचं फक्त एकच व्हेरियंट झेटा व्हेरियंटच आपल्याला सीएनजी मध्ये पाहायला मिळतं. बाकी कोणतेही व्हेरियंट या गाडीचं सीएनजी मध्ये पाहायला मिळत नाही. आणि जर का सीएनजी मध्ये आपण ही गाडी पाहिली तर मित्रांनो 85 बीएचपी ची पॉवर ही गाडी सीएनजी मध्ये जनरेट करते. बेस्ट फॅमिली कार आहे. थर्ड रो मध्ये पण स्पेस चांगला आहे आणि ही जी गाडी ही नो नॉनसेन्स कार आहे, कारण मारुतीकडून येणारी गाडी आहे. रिलायबल इंजिन आहे, सर्व्हिस कॉस्ट खूप कमी आहे, मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे. त्यामुळे ही गाडी नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता. जर का तुम्ही 15 लाखावरती रिस्ट्रिक्ट असाल, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नसाल, तर तुम्ही नक्कीच XL6 घ्या. पण तुम्ही थोडंसं बजेट 1 ते 1.5 लाखाने जर का स्ट्रेच करू शकत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते कियाची कॅरेन्स. मित्रांनो या गाडीमध्ये जो कम्फर्ट आहे, जो प्रीमियम फील आहे, इनोवा नंतर जर का 7 सीटर मध्ये सगळ्यात बेस्ट कुठली गाडी असेल आता सध्या भारतीय मार्केटमध्ये तर ती आहे कियाची कॅरेन्स. आणि ज्या प्राइस सेगमेंटमध्ये ही गाडी येते ना, त्या प्राइस सेगमेंटमध्ये एवढं प्रीमियम फीचर किंवा प्रीमियम इंटिरियर क्वालिटी दुसरी कोणतीही गाडी तुम्हाला ऑफर करणार नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा किया कॅरेन्स पण पाहू शकता, जर का तुमचं बजेट 15 लाखावरती रिस्ट्रिक्टेड नसेल
16-17 लाखापर्यंत जर का तुम्ही तुमचं बजेट वाढवू शकत असाल तर ह्या गाडीचा प्रीमियम व्हेरियंट तुमच्यासाठी बेस्ट चॉईस असू शकते। त्यामध्ये XL6च्या टॉप मॉडेलमध्ये जे फीचर येतात तेच फीचर तुम्हाला किया कॅरेन्सच्या प्रीमियम व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही किया कॅरेन्सकडे पण पाहू शकता। त्यानंतरची जी 4 नंबरवरती कार आहे मित्रांनो ती आहे होंडाकडून येणारी अमेज। आता सध्या सिडानचं मार्केट खूप डाऊन होत आहे आणि मारुती सुझुकीची डिझायर पण आहे, पण मारुती सुझुकीची डिझायर जी आहे तुम्ही 10 लाखाच्या आतमध्ये ते नक्कीच कन्सिडर करू शकता। पण जर का तुम्ही 11 ते 12 लाखाच्या रेंज मधली किंवा 13 लाखापर्यंतच्या रेंज मधली तुम्ही एखादी सिडान पाहत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरू शकते होंडाची अमेज। ही गाडी मी का रिकमेंड करतोय कारण या गाडीमध्ये होंडाचं रिलायबल इंजिन येतं जे आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहोत। या गाडीचा रिअर सीट वरती स्पेस खूप चांगला आहे, कम्फर्ट खूप चांगला आहे। त्यासोबतच या गाडीच्या टॉप एंड व्हेरियंट मध्ये आपल्याला ॲडास पाहायला मिळतं जे ह्या सेगमेंटमध्ये कोणतीही कार देत नाहीये। मारुती सुझुकीची डिझायर असेल किंवा कोणतीही कार देत नाहीये। आणि या गाडीचं सस्पेन्शन सेटअप खूप चांगलं आहे, खूप कम्फर्टेबल गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं जे अतिशय स्मूथ आहे आणि तुमचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स जो आहे या गाडीसोबतचा तो बेटर असू शकतो। तर तुम्ही नक्कीच होंडाची अमेज या प्राइस मध्ये कन्सिडर करू शकता। ही बेस्ट फॅमिली कार आहे। जर का तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर या गाडीचं मायलेज पण खूप चांगलं आहे आणि CVT ट्रान्समिशन खास करून या गाडीमध्ये तुम्हाला CVT ट्रान्समिशन पाहायला मिळतं जे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये खूप चांगलं मायलेज देतं। CVT ट्रान्समिशन हे कसं असतं काय असतं याच्याबद्दलचा आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे। प्रत्येक ट्रान्समिशन बद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ मी इथे आय बटन मध्ये सोडतोय। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की CVTचा फायदा हा शहरामध्ये वापरण्यात जास्त आहे। तर मित्रांनो 4 नंबरवरती होती होंडा अमेज। ही गाडी तुम्ही टॉप एंड CVT मध्ये घेऊ शकता, ZX CVT घेऊ शकता आणि ही गाडी तुम्हाला 13.5 लाखापर्यंत ऑन रोड बसू शकते। तर नक्कीच तुम्ही होंडाची अमेज कन्सिडर करू शकता। जर का तुम्हाला एक फॅमिली कार आणि ऑटोमॅटिक कार पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही होंडाची अमेज कन्सिडर करू शकता। यानंतर जी 5व्या नंबरवरती कार आहे मित्रांनो ती वन ऑफ दी बेस्ट कार आहे आणि रिअल SUV ज्याला म्हणतात। SUV म्हणजे काय, आजकाल काय झाले कोणत्याही गाडीला कोणत्या एखाद्या हॅचबॅकची थोडीशी हाईट वाढवायची, थोडासा ग्राउंड क्लिअरन्स वाढवायचा, थोडासा बॉक्सी शेप त्याला बनवायचा आणि तिला SUV म्हणायचं। पण ऍक्च्युअली रिअल SUV कशाला म्हणतात, जी लॅटर ऑन फ्रेम असली पाहिजे, त्यानंतर रिअर व्हील ड्राईव्ह असली पाहिजे, त्याला डिफरेन्शियल लॉक असले पाहिजे, 4x4 असली पाहिजे। या गाडीमध्ये फक्त 4x4 आपल्याला पाहायला मिळत नाही, बाकीच्या आणि एक बॉक्सी टान्स एक खतरनाक रोड प्रेझेन्स असला पाहिजे। आणि ही जी गाडी आहे मित्रांनो 15 लाखाच्या आतमध्ये वन ऑफ दी बेस्ट SUV इंडियन कार मार्केटमध्ये सध्याच्या सिच्युएशनला मित्रांनो ती आहे बोलेरो निओ। ही गाडी जी आहे मित्रांनो ही लॅटर ऑन फ्रेम आहे। या गाडीमध्ये आपल्याला पॉवरफुल डिझेल इंजिन पाहायला मिळतं। त्यासोबतच ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह आहे आणि रिअर व्हील मध्ये डिफरेन्शियल लॉक पण आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतं जे तुम्ही छोटे मोठे टर्न्स जे असतात ऑफ रोडिंगचे ते आरामात पार करू शकता। आणि रिअर व्हील ड्राईव्ह असल्यामुळे तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स रफ रोडवरती किंवा थोडंसं ऑफ रोडिंग जर का तुम्हाला करायला आवडत असेल तर तुम्ही ही गाडी नक्कीच कन्सिडर करू शकता। ही गाडी ऍक्च्युअली आहे 7 सीटर, पण तुम्ही जर का ही 5 सीटर म्हणून कार वापरली तर वन ऑफ दी बेस्ट कार। आणि ह्या गाडीचा रोड प्रेझेन्स, ह्या गाडीचा कम्फर्ट मित्रांनो जर का तुम्ही ह्या गाडीला एखाद्या सेडान सोबत किंवा एखाद्या कॉम्पॅक्ट SUV सोबत कम्पेअर करत असाल तर तसा कम्फर्ट तुम्हाला मिळणार नाहीये कारण ह्या गाडीची हाईट जास्त आहे, बॉक्सी शेप मध्ये ही गाडी येते। त्यामुळे ह्या गाडीमध्ये जो कम्फर्ट मिळतो तो ह्या गाडीच्या डिझाईन नुसार परफेक्ट आहे। आणि ही गाडी चालवायला इतकं पेपी इंजिन आहे हे डिझेल इंजिन जे तुम्हाला सिटीमध्ये आणि हायवेवरती दोन्ही ठिकाणी निराश करणार नाहीये किंवा असं वाटणार नाहीये की यार ही गाडी मला अंडर पॉवर फील होते, अजिबात नाही। ही गाडी वन ऑफ दी बेस्ट SUV आहे 15 लाखाच्या आतमध्ये। तर मित्रांनो ह्याच होत्या त्या 5 गाड्या, यामधली तुम्हाला कोणती गाडी आवडली हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।